कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। सीताई, उद्या आपल्याला वटपौर्णिमेच्या पूजेला जायचंय ना? हो, आहे माझ्या लक्षात। आणि शिवाजी तर पहिलीच वटपौर्णिमा आहे ना? हो। तिला काय गरज आहे वटपौर्णिमा करायची? अरे हो बरोबर आहे। तसंही शिवाला उपास जमेल वगैरे मला नाही वाटत। राहू दे तू शिवा। नाही पण मला इच्छा आहे, मी करीन ना प्रयत्न। मला पण ते 7 जन्माची साथ असं हवंय। 7 जन्माचं राहू दे, या जन्मातही झेपेल की नाही मला कठीणच वाटते। नाही सीता, बरोबर आहे तुझं, तिला थोडं अवघड जाईल, पण बघ ना या दोघांचं लग्न झालं आणि पहिला सण कोणता आला तर वटपौर्णिमा, जमेल तिला। हो ना, आणि एक सौभाग्यवती म्हणून तिने हे व्रत केलंच पाहिजे, हो की नाही भाऊ? बरोबर आहे उर्मिला तुझं। आणि सीता, हे आशूसाठी सुद्धा योग्य आहे की नाही, बरोबर की नाही? आशू, काय काम आहे? मी मित्र म्हणून बोलायला आले तुझ्याशी, तू बोलशील का? आहे आपल्यात मैत्री? तुझ्याकडनं नसली तरी माझ्याकडनं आहे। आपण इतके दिवस एकत्र होतो, छान मैत्री होती, आपण एकमेकांना एवढी मदत केली, ती सगळी माझ्या नजरेत खरी होती। आणि त्या विचाराने, त्या नात्याने मी तुझ्याशी बोलायला आले। तू एवढं तरी ओळखतोस ना मला? नाही ठीक आहे, तुला मी वाटते चुकीची, बरोबर आहे, तुझं असेल बरोबर, मी चुकलेच आहे, मी नाही बोलत तुझ्याशी, जाऊ दे, सॉरी सॉरी। शिवा थांब, बोल, काय बोलायचंय? मला खूप भीती वाटते। मला कळत नाही, मी या घरातल्यांना मी मनवू शकीन का? त्यांच्या मनात घर करू शकीन का? का ते असंच वागत राहतील माझ्याशी? मला ना खरंच सतत ही भीती वाटते की मला कळत नाही म्हणजे की मी काय केलं की त्यांना आवडेल। तुम्हाला ना, तू एक प्रश्न विचार नीट, वेग बोलतीस तू खूप आता। मला कळत नाहीये की त्यांचा माझ्यावरचा राग जायला मी काय करू किंवा काय केल्याने हे सगळं नीट होईल। काहीच नाही, त्यांचा राग कधीच जाणार नाही। त्यांचा राग सोड, माझा जो राग आहे तो जाण्यासाठी सुद्धा तू काहीही करू शकत नाहीस। हा विचार ना तू आधीच करायला हवा होता शिवा, तू कशाला शहाणपणा केलास? राहिलो असतो ना मी एकटा, नसतं झालं माझं लग्न। तुला भाऊंनी जेव्हा विचारलं की आशुशी लग्न करशील का, तर तू नकार द्यायला हवा होतास। का दिलास तू होकार? तू सुखात राहिली असतीस, मी सुखात राहिलो असतो, आपल्यातली मैत्री कदाचित टिकून राहिली असती, पण नाही, तू तुझा हेतू साध्य केलास। तू हा काय सल्ला देतोयस? मी एक मित्र म्हणून विचारायला आले होते। तू मित्र म्हणून तुझं बोलणं मला ऐकायला लावलंस, पण मला हे सांगितलं नाहीस मी काय उत्तर दिलं पाहिजे। असं कसं चालेल? तू माझ्याकडनं कुठल्याच उत्तराची आणि कशाचीच अपेक्षा करू नकोस, एक मित्र म्हणूनही आणि नवरा म्हणूनही। हे आहे वडाचं झाड आणि माझी सगळी फॅमिली आली आहे वडाच्या झाडाची पूजा करायला, कारण आज काहीतरी स्पेशल डे आहे त्यांच्या आयुष्यात। आणि ही आहे माझी शिवा वहिनी, आणि तिच्यासाठी आज पहिल्यांदा ती इथे आली आहे ही पूजा करायला, हो की नाही वहिनी? हाय बोल त्यांना। संपदा, पूजा करायला आलोय ना आपण? बरोबर,
संपदा आता आम्हाला पूजा करून दे. ओके गाईज, तोवर ना मी तुमच्या सगळ्यांचे व्हिडिओज काढते, तुम्ही व्यवस्थित पूजा करा. मी ना पहिल्यांदाच करते, तर मग मला तुम्ही. काकू अगं हिला सांग, जन्माला येताना कोणी मंगळसूत्र घालत नाही, पहिल्यांदाच असतं. कीर्ती मी आहे ना, मी सांगते. सीताई, वटपौर्णिमेची कथा सांग ना ग. अगं इथे असं कोण आहे ज्याला वटपौर्णिमेची कथा माहित नाही? आई सांग सांग. अगं इथे काही लोकांना फक्त गाड्यांबद्दल माहितीये, बाकी रीतीभाती राहायला लांब. कीर्ती तसं नाही, पण सीताई वटपौर्णिमेची कथा अगदी अर्थपूर्ण सांगते म्हणून म्हटलं. सांग ना सीताई. सांगते. वटपौर्णिमेची पूजा करण्याचं एक कारण असतं. स्त्री आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावं म्हणून ही पूजा करते, हा उपास करते. आणि त्यामागचं जे कारण आहे ती म्हणजे ही कथा. तर अनेक वर्षांपूर्वी भद्र नावाच्या राज्यात अश्वपती नावाचा एक राजा राज्य करत होता. त्याला एक मुलगी होती, सावित्री नावाची. सावित्री खूप छान, सुंदर, नम्र आणि गुणी मुलगी होती. सगळ्यांच्या आवडीची होती. कालांतराने त्या राजाने तिला आपला पती निवडण्याचा हक्क दिला. मग काय, सावित्रीने सत्यवान नावाच्या एका राजकुमाराची निवड केली. आता सत्यवान हा त्यावेळच्या शाल्व राज्याचा धृमत्सेन नावाचा एक राजा होता, त्याचा मुलगा. त्या राजाला दिसत नव्हतं, त्यामुळे शत्रूकडून पराभव जेव्हा झाला तेव्हा तो आपल्या राणी सहित आपल्या मुलाला घेऊन जंगलात राहायला गेला. भगवान नारदांना हे आधीच माहित होतं की सत्यवानाचं आयुष्य हे 1 वर्षापुरतच आहे. असं म्हटल्यावर त्यांनी सावित्रीला असा सल्ला दिला की तू ह्याच्याशी लग्न करू नकोस. पण सावित्रीने ऐकलं नाही. पण सावित्रीने सत्यवानाशीच लग्न केलं आणि लग्नानंतर ती नवऱ्यासोबत सासू सासऱ्यांची सेवा करायला जंगलात राहू लागली. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.